मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। काही दिवसा अगोदरच आपण व्हिडिओ पाहिला होता की 26 लाख महिला जे आहे ते अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि जून महिन्यापासून त्यांचा जे काही लाभ आहे ते थांबवण्यात आलेला आहे। आता हे जे काही अपात्र महिला आहे यांची शहानिशा होणार आहे। जे खरोखर पात्र असतील त्यांचा पुन्हा जे आहे ते लाभ सुरू करण्यात येणार आहे। तर ही शहानिशा कशा पद्धतीने होणार आहे, तर ई-केवायसीच्या माध्यमातून ही जी काही कन्फर्मेशन आहे ते होणार आहे। तर त्या संदर्भात एक नवीन अपडेट्स आलेली आहे। काय आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जर आले तर या ठिकाणी एक नवीन ऑप्शन जे आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे। त्यापूर्वी तुम्हाला इथे जी काही योजना आहे त्या संदर्भातली माहिती पाहू शकता। 28 जून 2024 रोजी या योजनेला मान्यता मिळाली होती आणि या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाभ DBTच्या माध्यमातून देण्यात येतो। परंतु यामध्ये जे काही 21 ते 65 आहे, आता काही जणांचं वय 18 वर्ष होतं, त्यांनी फॉर्म भरताना वय वाढवून जे आहे ते घेतलेलं आहे आणि फॉर्म सबमिट केले होते जुलै महिन्यामध्ये 2024च्या आणि ते चुकीची माहिती देऊन त्यांनी लाभ घेतलेला आहे। आता असे लाभार्थी जे आहे ते बाद करायचे। काही जण निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे। काही पुरुषांनीसुद्धा याचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे आता सरकारला जे आहे ते ओरिजिनल लाभार्थी कोण आहे ते त्यांना शोधायचं। त्यासाठी ई-केवायसीची काही प्रोसेस आहे ती आणलेली आहे। बरेच जणांचं उत्पन्नसुद्धा जास्त आहे तरीसुद्धा लाभ घेत आहे। तर आता थोडक्यात सांगायचं झालं, जे ओरिजिनल लाभार्थी आहेत त्यांना जे आहे ते ज्यांची ओळख पटवायची आहे तर त्यासाठीच ई-केवायसी प्रोसेस आणण्यात आलेली आहे। आता या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर 404चा जे काही एरर आहे ते शो होत आहे। आता कधीही ही जी काही ई-केवायसीची प्रोसेस आहे ती सुरू होऊ शकते। कशा पद्धतीने ई-केवायसी करावी लागणार आहे, आता यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल, OTP येईल किंवा बायोमेट्रिक ते पद्धत ठेवू शकतात। त्यानंतर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करावं लागेल। आता ज्यांनी वय वाढवलं असेल त्यांचं व्हेरिफिकेशन करताना ऑटोमॅटिक ते दाखवेल आणि जे खरोखर पात्र लाभार्थी असतील त्यांचं इथे केवायसी होऊन जाईल। परंतु जे खरोखर यामध्ये लाभार्थी नसेल किंवा पात्रतेच्या निकषामध्ये बसत नसेल त्यांच्या नावासमोर तिथे अपात्र येईल किंवा सांगण्यात येईल की तुमचा फॉर्म कशामुळे किंवा तुम्ही कशामुळे अपात्र झालेले आहे त्याचं कारणसुद्धा तुम्हाला दिसणार आहे। अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे। प्रत्यक्ष केवायसी सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ई-केवायसीची प्रोसेस कधीही सुरू होऊ शकते। ई-केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ई-केवायसी करून घ्यायची आहे। खरोखर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जर यापुढेही तुमचा लाभ जे आहे ते कंटिन्यू ठेवायचा असेल, यापुढेही तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला 1500 महिना जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील। त्या अगोदर तुम्ही पात्रतेच्या निकषामध्ये जर आले खाली तर इथे पात्रता देण्यात आलेली आहे। या पात्रतेचे काही 5 प्रकारचे निकष आहेत, यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। अपात्रतेचे निकषमध्ये असाल तर तुम्हाला मग प्रॉब्लेम येऊ शकते। ज्या लाभार्थी महिलांची यशस्वीरित्या ई-केवायसी होणार आहे अशाच लाभार्थ्यांचा जे काही लाभ आहे, म्हणजे जे काही पुढे याचे लाभ मिळणार आहेत अशाच लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। ज्यांची केवायसी व्यवस्थित होणार नाही किंवा जे केवायसीसाठी पात्रच ठरणार नाही तर त्यांना जे काही त्यांचा लाभ आहे ते हमेशासाठी म्हणजे कायमस्वरूपी जे आहे त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। ई-केवायसी कशी करायची याबद्दलचा जशी वेबसाईट सुरू होईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी काही ई-केवायसीची प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मित्रांनो हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट होती ई-केवायसी संदर्भात। जे कोणी आपल्या ओळखीच्या पात्र लाभार्थी महिला असतील राज्यातील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।